झाले चमचा भितून तो घे तिथून चमचा सुरू करूया. श्री सत्यवत सहित वट सावित्री देवता बिनमा पयत स्नानम समर्पयामि. एक पळीभर पाणी हे घाला तीर्थ. पयत स्नानम समर्पयामि. पयत स्नानानंतर शुद्धोदक स्नानम समर्पयामि. आता पाणी घाला परत. हा स्नानम समर्पयामि घाला. एक ही घालपाची पाणी घालपाची. कृतक स्नानानंतर सिद्धोदक स्नानम समर्पयामि. श्री सत्यवत सावित्री देवता भ्यो नमः. मधु स्नानम समर्पयामि. मधु घाला एक पळी बंद घाल. मधु स्नानानंतर शुद्धोदक स्नानम समर्पयामि. श्री सत्यवत सहित वट सावित्री देवता भ्यो नमः. शर्करा स्नानम समर्पयामि. झाले ना. श्री सत्यवट सावित्री देवता भ्योनमा गंधोदकम स्नानम समर्पयेन. गंध घाला आणि ते पाणी अर्पण करा. गंधोदक स्नानानंतर सिद्धोदक स्नान परत एकदा पाणी घाला. सिद्धोदक स्नानम. हांव हांगासर वडाची पुनाव करपाक येयला. वडाची पुनाव आमी करता कित्याक की आमचे जाणटेले म्हणटा की जसो वड आतां दीर्घ आयुश्य म्हणजे तेका वर्सांची वर्सां जगता तशेंच आमचे भोग तशेंच बरे भशेन जगचे म्हणून अशें वर्सांची वर्सां. पण म्हाजें म्हणणें अशेंय आसा की आमी निसर्गाची सुद्दां एक पुजा करता म्हणून कित्याक की वड म्हणजे हो निसर्ग सुद्दां म्हणून. आनी तयारी करतना म्हाका म्हज्या मम्मान आनी तशेंच म्हज्या सासूमान सुद्दां खूब मदत केलेली. आमी आदले दिसा ही म्हजी पयली वडा पुनव. म्हाज्या हालींच लग्न जाला आनी म्हजी पयली वडा पुनव. सो हांवें आयज उपासूय धरला आनी तयारी कालच्यानूच हांवें अशी सुरवात केलेली. आनी भटाक आयज आवरून हांवें सगळी वडाची पुजा बी घरा कडेन केली. आनी आतां हांव हांगासर वडाक प्रदक्षिणा घालपाक येयला आनी बाकीचें कार्य पुराय करपाक येयला. कितें मागता तूं? कितें म्हणजे जसो वड आसा तशेंच लायक म्हाजोय घोव वर्सान वर्सां अशें जगो आनी आमचो जशें आमी बांदता तेका तशें लायक आमचें रिलेशनशीप सुद्दां बरें घट उरोनी म्हणून. जगन्नाथ तस्य संकर्षणो विभुः प्रदुक्षा अखंडलो गिर्भगवान यमो वै नित्रे. अखंड सौभाग्य देहि मे च समर्पयामि. आता घाला गे समय हेवटेन घाल. हेवटेन काढून तिथे रावाने विचार कर. पण देवाकडे आणा दुसरा. आज वटपौर्णिमा आसा न्हू त्या खातीर आमी वडाची पुजा करता. कितें मागला तूं? कितें सगळ्यांक सुशेग देव. हे कितें कितें जाता पळय तें जावं नाका. बऱ्या भशेन सगळ्यांचें बरें जावं इतलेंच मागता देवाक. आनी कितें मागता. तयारी कशी केली तुमी? आनी गोवा खातीर मागला. 7 जल्म म्हाका ह्यो हे सुद्दां सांगला. गोवाच्या दीर्घायुश्या खातीर पुजा करता सगळे बायला. त्या खातीर पुजा केला ताका बरें आयुश्य लाभूं सगळ्या कामांक यश मेळूं. तयारी कशी केली तुम्ही जरा?
फळां फुलां आणि पूजेक लागता ते सामान सगळं. उपास करून उपास केला, उपास करता. सुवर्ण सावंत वटपौर्णिमेची पूजा म्हणजे अखंड सौभाग्यवती भव असं आपल्या हिंदू धर्माचं हे म्हणजे पूजा केली जाते आणि सर्व सुख शांती समाधान आणि आपलं पावसाचा पहिला सण असं करून तयारी उपवास केला. फळं फुलांचा नैवेद्य दाखवला जातो. माझे नाव अंजली डोलावणी नाशिकला राहता. सो दिस इज माय लाईक फर्स्ट टाइम वटपौर्णिमा. सो एवरी इयर हे आपल्या गावा खातीर करपाचें आसता. तेतून आमी वडाची पुजा करता. सो पयले फावट म्हणून हांव हांगा येयला. सो घोवा बरोबर हांव बसतलें आनी पुजा करतलें आनी मागीर पुजा जावन मागीर वडाक आमी हांगा फेरे मारता. किती मागता तुका? माझ्या गावाचे सगळे बरे जावं, माझे आयुष्य वाडो आणि माझे एवरी फुडल्या जन्मान सागर कलांगूट वडाची पुनाव करून येयला म्हणजे गव्हाक लागून हे करता म्हणजे कितें म्हणटात ते हांगा वडाची पुनाव करून येयला गव्हाक लागून म्हणजे जन्मोजन्मी हाच पती मेळचो म्हणून हांव फेरे घालता आमी. सावित्री कथा तर सत्यवान आणि सावित्री त्या हिशोबाने त्या सावित्रीचं पातिव्रत्य इतकं होतं की 5 पतिव्रता मानल्या जातात. त्याची जी सावित्री तो यमाच्या ह्याच्यातून सुद्धा आपल्या पतीच्या ह्याच्यावरती जो प्राण आपल्या सामर्थ्याने आपल्या व्रतान परत आणला म्हणून वट सावित्री व्रत करण्याची पद्धत आणि परंपरा त्याला अनुसरून आजच्या दिवसात या ज्येष्ठ पौर्णिमा आणि त्या निमित्ताने वटपौर्णिमा आणि त्यामध्ये ब्रह्मा सावित्री वटपूजन करून आज त्या ऋतुकालाप्रमाणे त्याच्या प्रकारचे फलं आणि त्या आपण गणेश पूजन करून त्या महिला त्या सौभाग्यवती महिला असतात त्या ते व्रत करतात, उपवास करतात आणि जन्मोजन्मी हाच पती प्राप्त व्हावे त्या त्याकडे प्रार्थना करतात आणि त्या पण त्यांचा संकल्प करून गणेश पूजन करून आणि इथे तिच्याकडे कथा परंपरा वर्षपद्धतीप्रमाणे आणि त्याला अनुसरून आजच्या दिवसात वटपौर्णिमेच्या दिवसाने नंतर गणेश पूजा वेळ झाल्यानंतर संकल्प झाल्यानंतर त्या महिला वडाच्या भोवती फेरी 5 फेरे 7 फेरे त्याप्रमाणे घालून देवाचा खरी करतात. जन्मोजन्मी हाच पती असते प्रार्थना असते त्याप्रमाणे सर्व पूजा करतात.